खूप मन घट्ट करून मी पण माझ्या मित्रांसोबत शेवटी निघालोय. हे बघा हा, पण मी जे काका बोट चालवतो त्यांच्या मागे बसून चालणार. हे बघा वेगळीच मजा आहे. डायरेक्शन कसं जमणार दादा? ते असतील ना रे. चला आता आपण जाऊ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे ट्रिपचा 4था दिवस आणि फिरायचा 3रा दिवस ना पांडे, बरोबर ना पांडे? चड्ड्या दिसतात, इग्नोर करा. आज 4था दिवस, फिरतोय 3रा दिवस रे येड्या. हा फिरतच आलो तर सुद्धा आम्ही, बरोबर आहे. ठीक आहे, आता आम्ही परत एकदा निघालो आहोत. सकाळी उठून मस्त तयार बियार झालेले सगळे. आमचा टायमिंग लवकरचा ठरतो, पण शेवटी पोरं आहेत बोलल्यावर लेट होणारच. सो लेट पाठ. आता निघतोय आम्ही इथून परत एकदा बंगल्यावरून. हा बघा आपल्या मित्राचा बंगला आहे, श्रद्धा सबुरी. याची हालत आम्ही आतमधून पूर्ण अशी पसारा केलेला आहे. सो आता तर नाही दाखवू शकत. मी बोललो होतो दाखवीन, टूर देईन, पण होत नाही आहे. होईल आज, जर साफसफाई झाली तर होईल, पॉसिबल आहे, दाखवीन. बट बघा लांबून मी बघा मस्त आहे बंगला. आमच्या मित्राचा आहे बंगला, त्याचीच गाडी आहे, तसंच बंगला आहे. बडे लोक बडी बात आहे. चला आता आम्ही निघतो इथून, भेटतो तुम्हाला पुढे. आता आम्ही आलेलो आहोत मित्रांनो काय मोचेवाडी, मोचेमाड. इथं कुठे बीच आहे? चला आधी आपण जाऊया. बघा मस्त झाड आहे, मस्त मोठे 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 मोठे, व्हेरी नाईस व्ह्यू. चला आपण जाऊ आता मित्रांनो. आम्ही आलेलो आहोत मोचेमाड बीचला. तर आता आपण जाऊ आतमध्ये. बघा फुल सफेद वाळू रे इथे. तर अशी पब्लिक चाललेली आहे आपली मस्त. चला रेंजची पार गॉन आहे, रेंज बिलकुल नाही आहे इथे. सो चला आपण पुढे जाऊ आता. मला बीच दाखवतो. बीच आलो मित्रांनो आम्ही बीचवर आहे. बघा बीच व्ह्यू. पूर्णपणे मोकाट आहे बीच, एक नंबर, फुल मजा आहे. बघा इथं लाटा वगैरे सापडतात. लाटा इथे ये आली का नाही? ओ फॉरेनर. हा अरे बघा लाटा पडतात. फॉरेनरला विचारतात ना आमची मित्र सगळी. ड्रोन, वेअर इज अ ड्रोन? ओ ड्रोन उडत आहेत. दिसला का? मला तर दिसला. चला आता आपण जाऊ, थोडंसं एन्जॉय करू. बघा मित्रांनो असं फोटोशूट चालू आहे माझ्या मित्रांचं. कोण फिरतंय तेव्हा बीचवर मजा करतायत पोरं. फोटोशूट चालू आहे, मस्त असा बीच आहे. मी पण यांना बोलतो फोटो काढू, पण यांना फोटो नाही, यांना स्वतःचे फोटो काढायचे, ग्रुप फोटो नाही काढायचे यार. कसा परत एकदा हे बघा खुजली. फुल मस्ती मूड मध्ये पब्लिक आता सध्या. बीच बघा माझ्या मागे एकदम कडक. कसा आहे बीच? मोकळा एकदम, जसं आम्ही पहिला गेलतो बीचवर. कुठे? शिरोडा बीचवर. मोचेमाड. पाठी व्ह्यू बघा, 1 मिनटं तुम्हाला दाखवतो. हे बघा डोंगर बघा, या साईडला झाडं बघा नारळाची वगैरे, फुल कडक आहे. चला आता आम्ही आमचे फोटो काढतो एकाचे सगळ्यांचे, मग भेटतो तुम्हाला मित्रांनो. अशा प्रकारे आमचं फोटोशूट वगैरे सगळं करून झालेलं आहे. आणि आम्ही आता निघालो आहोत परत आमच्या गाडीच्या दिशेने. बघा बीच मस्त आहे, मोचेमाड बीच ना, मोचेमाड बीच नाव आहे बीचचं. या मस्त आहे बघा, रिलॅक्स आहे, चिल आहे, कोण नाही काय नाही. आपला गुगल मॅप जिंदाबाद. तिथं आल्यावर रेंज नसेल, फोनचं बी टेन्शन नाही, कोणाचा कॉल येईल काय नाही. चिल, फुल एन्जॉय, मज्जाच मजा. व्ह्यू पण भारी आहे बघा, झाडं वगैरे एकदम असे हार्ड विषय. माझ्या पाठी बीच आहे. चला आपण निघतो आणि तुम्हाला भेटतो आता मी पुढच्या स्पॉटवर. एक छोटीशी गोष्ट सांगायची ते मित्रांनो तुम्हाला मला, की अशा चांगल्या स्पॉटवर येतं इथे एकदम क्लीन आहे. म्हणजे असं घाण तर बिलकुल नाही, क्लीन आहे. बट तुम्हीच येऊन घाण करून जाता. पाण्याच्या बाटल्या फेका किंवा ड्रिंक करता तुम्ही, सगळ्या बाटल्या तसंच टाकतात. चांगलं ठिकाण चांगलं ठेवा, जेणेकरून आपण जर चांगलं ठेवलं तरी चांगलं राहील. आपण घाण केलं तर शेवटी घाणच होणार आहे. सो आपापली रिस्पॉन्सिबिलिटी घ्या आणि जपा तेवढं की चांगल्या जागेवर चालेल तर घाण करू नका. फक्त एक छोटीशी बॉटल असते, जशी हातात घेऊन येतात तशीच खाली करून कचऱ्यात नेऊन टाका. बस एवढंच करायचं, जास्त काही मेहनत नाही आहे. तुम्हाला पाणी प्यायचं म्हणून पिता आणि खाली झाली की फेकून देता.
असं करू नका, कारण चांगला एरिया घाण होतो. त्यात अजून तुम्हाला बघून अजून 4 लोक करतात. तुम्ही चांगलं करा म्हणजे तुम्हाला बघून अजून 4 लोक पण चांगले कामं करतील. चला मित्रांनो, आता आपण आलो वेंगुर्ला बीच ना रे. हां, वेंगुर्ला बीच. तर बघा इथे मस्त मोठा बीच आहे आणि आय थिंक इथे काय कायाकिंग आहे. आमचे 2 मित्र असे विचारायला गेलेत आणि बघा मस्त एकदम मोकाट आहे, म्हणजे असं काय बीचला गर्दी नाही काही नाही. असं एक हा रस्ता काय कुठे म्हणतोय काय आयडिया नाही आहे मला. बट जर तुम्हाला एकदम शांती हवी असेल तर या साईडला फिरू शकता, कोकणाच्या साईडला. बरोबर ना पांडे? हे आमचंच मित्र गेलेले. हे बघा हे 2 जण कायाकिंगला गेले, तुम्हाला असं बोललो होतो. हे कायाकिंगसाठी गेलेले आहेत. पण खाली जा, खाली मज्जाच मज्जा. तिथून पण इथे सगळे म्हणजे या साईडला जर कोकण साईडला जर तुम्ही फिरलात तर तुम्हाला शांती भेटेल. जसे गोव्यामध्ये आम्ही काल गेलो होतो, अख्खा बीच भरला होता. पण तिथे सगळी गर्दी आहे. या साईडला फिरलात कोकणाच्या साईडला तुम्हाला गर्दी भेटणार नाही. अशी एक वेगळी शांतता आणि पीसफुल फिरायला भेटेल एकदम शांतपणे, कारण गर्दी नाही काही नाही इथे. वेगळीच मजा आहे. हे बघा व्ह्यू पण मस्त आहे. आता बघू आमचे मित्र कायाकिंगला गेलेत, बघू चला ते काय करतात. आता मी माझे कोकणी मित्रासोबत आहे. मित्र थोडीशी तुमच्या गावातली मला माहिती दे. माझं हे गाव नाही पण सांग. रायगड. हा रायगडचा आहे. बाकीचं जे माहिती इकडचं जे सिंधुदुर्ग मधलं माहिती देईल तो ओमकार शिरोडकर आमचा मित्र खाली नाही, गेलेला मी तर दिलेली एकदम शांतता, तो सांगेल एकदम आता. मोकळी जागा आहे, काय नाही. तुम्ही येऊ शकता. गोव्यात फिरण्यापेक्षा इथं फिरलेलं बरं. साफ जागा जिथं गर्दी नाही पाहिजे तर कोकणात फिरा, समुद्राजवळ. हा, तुम्हाला म्हणजे चांगलं आहे, तुम्हाला शांतता भेटेल एकदम आणि थोडंसं पीस. गोव्यामध्ये फक्त गर्दी आहे बस, बाकी काहीच नाही, खरंच काहीच नाही. आम्ही काल गेलो ना, नुसती ट्रॅफिक, बीच भरलेला, बस एवढंच आहे. पण इथं जर तुम्हाला असे बीच वगैरे फिरायचे, आता जसा लास्ट बीच दाखवला तुम्हाला मी, तो पण कसा होता, कोणीच नव्हतं. असं एन्जॉय करू शकता आपण आपलं एकदम शांतपणे. चला सगळे तयार होत आहे. मला किती मोठं होईल. अरे त्या बसल्यावर थोडी दिसणार आहे. आता मोठी जाणार ती लोक, मी तर नाही जाणार. माझी फाटून 4 झाले भावा. नाही भाई, रिस्क नाही लेणे काय आपलं, करा मजा करा. आम्ही कायाकिंग करायला आलो. मला बोललो तुम्ही वरती की कायाकिंग करतात माझे मित्र. वेंगुर्ला बंदरला आलोय, सिंधुदुर्ग जिल्ह्यात. काही माहिती मित्रा तुमच्या गावाबद्दल? माहिती कशी बघा आता सांगा. आमच्या गावापासून 10 किलोमीटरवर आहे, शिरोडापासून 15 किलोमीटरवर. आम्ही रेडी झाले पुरा. आता डायरेक्ट डबकी मारणार आहे. डबकी संपलं, डबकी डिपकी. मी नसतोय भावा. जा भाई, एन्जॉय कर. येतोय ना सोन्या, येतोय ना. जा रे. खूप मन घट्ट करून मी पण माझ्या मित्रांसोबत शेवटी निघालोय. हे बघा हा, पण मी जे काका बोट चालवतो त्यांच्या मागे बसून चालणार. हे बघा वेगळीच मजा आहे. डायरेक्शन कसं जमणार दादा, ते असतील ना रे. चला आता आपण जाऊ. पण शेवटी आलो, मस्त मजा झाली बघा, मस्त मजा झाली. बसले पाठचे दादा मला घेऊन चाललेत. मी पण मध्ये मध्ये मेहनत घेतोय. हे बघा अजून 2 पार्टनर आमचे तिकडे आहेत, हे इकडे 2 आहेत, या साईडला 2 आहेत, आम्ही इकडे आहेत. चला तर कायाकिंग केली, मस्त मजा आली. घाबरत होतो पण हा जी मजा आली एक नंबर. चला आता जाऊ आपण वरती आणि नंतर सगळ्यांना विचारू मजा आली का नाही. चला कायाकिंग एक्सपिरियन्स कसं होतं की त्या कायाकिंग? सुपर, एक नंबर. ओ पांडव कसा वाटला कायाकिंग? सुंदर मस्त. फक्त याच्या मागे कधी याला कधी पुढे नका बसू. मूर्ख बोलतात ना, त्यातली गत. सॅम तुला कसा वाटला कायाकिंग? खूप चांगला एक्सपिरियन्स. खूप चांगला एक्सपिरियन्स. हो, मी पण घाबरलो होतो. तुम्ही जीवनात एक्सपिरियन्स केला पाहिजे आधी किंवा लग्न होण्याआधी या सगळ्या गोष्टी करून घ्या. बरोबर ना शुभम? याची भाषा ऐकून तुम्ही समजला असाल काय कसलं काय बोलतो. बरोबर ना भाई? सो सोडून द्या, मी घाबरलो होतो जसं तुम्हाला सांगितलं होतं. शेवटी गेलो, मस्त मजा करून आलो. मजा आली. चल भाई, आता आम्ही थांबलोय जेवायला, जेवून घेतो.